भाजपचे आमदार तुषार राठोड नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली। संचालकपदी निवडीनंतर भाजपाकडून महाविद्यालयातच जल्लोष करण्यात आला। महाविद्यालयामध्ये शिकवणी वर्ग सुरू असतानाच भाजपाकडून जल्लोष करण्यात आला। निकालानंतर कार्यकर्त्यांनी अशोक चव्हाणांचा शिक्षण संस्थेतील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट मध्ये जल्लोष केला। महाविद्यालयात शिक्षण सुरू असताना असा जल्लोष कितपत योग्य आहे असा सवाल आता उपस्थित होतोय। तर नाशिकच्या पेठ तालुक्यातील पाहुचेवाडीमध्ये भूकंपाच्या धक्क्याने भिंत कोसळली। इतर काही खोल्यांच्या भिंतींना तडे गेले, त्यामुळे शाखा सध्या ज्या आहेत त्या धोकादायक बनलेल्या आहेत। इतर ठिकाणी शाळा भरवण्याची वेळ आलेली आहे। नवीन इमारत मिळावी यासाठी गावातील शिष्टमंडळाने शिक्षण मंत्र्यांची भेट घेतली आहे। नवीन इमारत देण्याची यावेळेला मागणी करण्यात आलेली आहे। तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा पाहुचेवाडी येथे दिनांक 8 जुलै 2026 रोजी रात्री 10:01 जो भूकंपाचा धक्का जाणवला, त्या धक्क्यामुळे गावातील सर्व नागरिक घराबाहेर पडले आणि ह्या शाळेसंदर्भात आम्हाला अगोदरच म्हणजे जाणीव होती आणि तडे गेलेले होते। पर्यायी व्यवस्था म्हणजे आता शिक्षण तर घेणं गरजेचं आहे, त्यामुळे आम्ही पालकांचे घर वगैरे ते मोकळे करून दिले। तसेच ग्रामपंचायत कार्यालय आणि अंगणवाडी इथे त्यांची व्यवस्था केलेली आहे। मागील एका महिन्यामध्ये नाशिकमध्ये 45 भूकंपाच्या घटना घडलेल्या आहेत। नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे। इमारतींचं सर्वेक्षण करायला सांगितलं असून सर्वांचं स्थलांतर करण्यास सांगितल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं। तो धोकादायक परिस्थिती कुठे झालेला नाही आहे ही आपला प्राथमिक अंदाज आहे। त्या ठिकाणी जीएसआय आणि आपले विभिन्न विभाग जो तांत्रिक विभाग आहे त्याची तपासणी करत आहे। मी स्पष्ट सूचना दिली आहे, शासनाकडून पण स्पष्ट सूचना प्राप्त आहे की यदि कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारची धोकादायक परिस्थिती यदि निर्माण झालेली असेल तो कुठल्याही म्हणजे 100% खबरदारी घेण्यात यावं। त्र्यंबकेश्वरचे भोरगिरी परिसरमध्ये जो 25 गाव जो आपला आधीपासून त्या ठिकाणी पावसामुळे लँडस्लाइड प्रोन च्या यादीमध्ये आलेला आहे, त्याला कसं पुनर्वसित करता येते त्याच्यासाठी शनिवारच्या दिवशी मी 3 साइटला पण भेट देऊन आलो।